नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. सावर्डे नजदीक वहाळ फाटा येथे उड्डाण पूल खचला तर महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. उड्डाण पुलाची दुरुस्ती करणार संबंधितांकडून माहिती तर महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे वाहतुकीचा मात्र फज्जा. लांजा येथे 25,500 रुपयांच्या बनावट नोटा. कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे भरून बँकेची फसवणूक तर शहरातील एका किराणा व्यापाऱ्यावरती गुन्हा दाखल. चिपळूण शहराची पूररेषा हटण्याची शक्यता. पूररेषेमुळे थांबल्या होत्या बांधकामांच्या परवानग्या. पूररेषा हटवल्यास चिपळूणचा विकास होऊ शकतो, तमाम चिपळूणकर व्यक्त करतायत आशा. आणि पेण एसटी डेपोमध्ये पाण्याचं आणि चिखलाचं साम्राज्य. बंडू खंडागळे यांची डेपोच्या दयनीय अवस्थेबद्दल खंत. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा येथील उड्डाण पूल खचला असून महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. मात्र वाहतुकीस हा रस्ता योग्य नसल्याने डांबरीकरण पुन्हा उकडून उड्डाणपुलाचं दुरुस्तीचे काम करणार असल्याचं राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मुंबई गोवा महाराष्ट्रावरील वहाळ फाटा येथील वाहतूक सध्या जुन्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. खचलेल्या भागाचं काम पूर्ण केल्यानंतर वाहतुकीबाबत निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून सध्या माहिती मिळते आहे. मुंबई गोवा महामार्गाचं अपूर्ण कामामुळे कोकणात वाहतुकीचा फज्जा मात्र उडतो आहे. NH66 चिपळूण ते गोवा जे रत्नागिरी जाणारा रस्ता आहे ते वहाळ फाट्यावरचा हा ब्रिज हा पूर्ण खचलेला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार जे NH66चे जे इंजन कंपनीचे ठेकेदार आहे ते महत्त्वाचे ठेकेदार हे जबाबदार आहेत. हा एवढा मोठा खचलेला जो ब्रिज आहे इथे आहे, त्या साईडला आहे. इथे एक मोठा पूर्ण एक फ्लेअर बग गेलेला आहे. चिपळूणात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे मागच्या फेब्रुवारीमध्ये. जो एक पूर्ण ब्रिज खाली पडला आहे. तसाच हा ब्रिज खाली खचणार आहे आणि अशी कोणाची दुर्घटना घडणार आहे हे आम्हाला 100% माहिती आहे. आणि हे आम्ही सांगून सुद्धा ते जे ठेकेदार जे इगलचे आहेत ते कोणी त्याच्यावर काय काम करत नाही आहे. त्याच्यावर 100% सर्वसामान्य जेवढी जनता आपल्या इकडची आहे, कारण आपण इकडनं फिरतो त्या लोकांना आपल्या इकडच्या लोकांची कोणातरी इजा होणार आहे, कोणातरी दुर्घटना करणार आहे, कोणातरी आपत्ती घडणार आहे. त्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी एक मिळून एक कुठे लढा घेणं गरजेचं आहे. या गोष्टीसाठी जो प्रशासन आहे त्याने हा विषय घेणं गरजेचं आहे. हा 100% जो जेवढा हा ब्रिज खचलेला आहे तिथे हा बघा हा 100% ब्रिज खाली जाणार आहे. 2000 ह्याच्यात कोणातरी 100% हा ब्रिज खाली जाणार आहे. लांजा येथे 25,500 रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात लांजा शहरातील एका किराणा व्यापाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा येथे किराणा व्यवसाय करणारा व्यावसायिक राहणार लांजा खावडकरवाडी याने येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये 500 रुपयांच्या 51 अशा एकूण 25,500 रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली होती. अशा प्रकारच्या बनावट नोटा असल्याची जाणीव असतानाही त्या स्वतःकडे बाळगून आणि बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये नोटांचा नकली वापर केला म्हणून त्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात भादवी कलम 489 ब 489 क प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मध्ये चिपळूण शहरात महाप्रलय आला. यावेळी शहरांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी पोचलं. काही भागांमध्ये 10 ते 12 फूट इतकं पाणी होतं. वारंवार पुराचं पाणी शिरतं म्हणून चिपळूण शहरामध्ये पूरबाधित क्षेत्रात
निळी आणि लाल पूर रेषा आखण्यात आली। या रेषेमुळे शहरातील बांधकामांच्या परवानग्या थांबल्या। या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीतर्फे नागरिकांचं मोठं आंदोलन देखील करण्यात आलं। या आंदोलनानंतर तात्काळ जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या वतीनं गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली, ज्यामुळे शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला। हा गाळ काढल्यानंतर नदीची पातळी आणि खोली मोजण्याचा सर्वे नुकताच करण्यात आला। या सर्वेचा अहवाल सादर झाल्यानंतर चिपळूणमध्ये लाल आणि निळी पूररेषा हटण्याची आशा व्यक्त होते। गाळ काढल्यानंतर नदीपात्रामध्ये झालेले बदल यांचं प्रमाण या सर्वेमध्ये दिसून येणार आहे। शहरातील निळी आणि लाल पूररेषा हटल्यास शहराचा विकास होऊ शकतो, अशी आशा चिपळूणकर सध्या व्यक्त करतात। दरम्यान पूरबाधित शहर म्हणून चिपळूणसाठी राज्य शासनाकडून हवा तितका निधी मिळत नाही आणि रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींनी याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी आता बचाव समिती करते। 2021च्या प्रलयकारी पुलामुळे चिपळूण व परिसरातील गावांमध्ये फार मोठं नुकसान झालं आणि ह्या नुकसानीतून लोकांमध्ये एक उद्रेक उभा राहिला। या उद्रेकाच्या माध्यमातून चिपळूण बचाव समितीची स्थापना झाली आणि चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं राहिलं। त्याची दखल तत्काळ शासनाने घेतली आणि मग नदीचे वर्षानुवर्ष न काढलेल्या गाळाला काढण्याचं काम सुरुवात झालं। त्याच्या मदतीला नामसारखी मोठी संस्था सुद्धा आली, इरिगेशनचे स्वतः यंत्रणा सुद्धा त्यात होती आणि ह्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम सुरू झालं। त्याचबरोबर चिपळूण व परिसरावरती आमच्या मानेवर बसलेलं ब्लू लाईन रेड लाईन हे आम्हाला फार त्रासदायक ठरवत होतं। चिपळूणच्या विकासाला फार मोठी बाधा आली होती आणि मग आम्ही शासनाकडे अशी मागणी केली बचाव समितीच्या माध्यमातून की ह्याचा पुनर्सर्वे व्हावा। जो 17 लाख क्युबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आलेला आहे त्याचा पुनर्सर्वे व्हावा आणि ती ब्लू लाईन नदीच्या दिशेने जाते का किंवा कसं काय होईल याचं आपण एक परीक्षण करावं असं आम्ही शासनाला विनंती केली। आमच्या विनंतीची दखल घेऊन शासनाने तत्काळ त्या संदर्भातली एक यंत्रणा उभी केली आणि ते आता सर्वे करण्याचं काम त्याचं चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे। अशी अपेक्षा आहे की ह्या अहवालातून एक चिपळूणवासियांना व परिसरातील गावांना एक सकारात्मक निर्णय मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय, कारण काम बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे, बेटं काढून झालेली आहेत आणि कालच आम्हाला माननीय आमचे पालकमंत्री महोदय यांनी आश्वासित केलेलं आहे की काही दिवसामध्ये तत्काळ आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि ह्याच्यामध्ये परिपूर्ण दिलासा आम्हाला चिपळूणला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्वागत केलंय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणं ही बिग अचीवमेंट असल्याचं यावेळी पालकमंत्री म्हणाले। यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी यावेळेला उपस्थित होते। त्याचबरोबर नाव, शाळेचं नाव, गावाच्या नावाची विचारणा करून पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी मनमुराद गप्पा देखील मारल्या। कुठं जाऊन आला, अमेरिकेत जाऊन काय पाहिले असे प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या। विविध स्थळे पाहिजे कोण कोण होतं खूप कमी सगळे नुसते गेम कन्सोलवर गेमच खेळायचे, त्यामुळे रात्री रायगड जिल्ह्यातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण। खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर कोकणाकडे जाण्यासाठी पेण हे कोकणचे प्रवेशद्वार आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाळा सुरू झाला आणि पेण एसटी स्टँडची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली। पाण्याचे आणि चिखलाचं साम्राज्य पूर्ण एसटी स्टँड एसटी आगारामध्ये प्रत्यक्षदर्शनी पाहावयास मिळाले। गेल्या अनेक वर्षांनी पेण तालुक्यातील पेण शहरातील नागरिकांची पेण शहरातील नव्याने एसटी स्टँड सुसज्ज इमारत आगार निर्माण व्हावे अशी मागणी आहे। पेण एसटी स्टँडमध्ये विशेष करून पावसाळ्यामध्ये असलेला चिखल आणि पाण्याचे तलावासारखी सदृश्य परिस्थिती गेली अनेक वर्ष पेण तालुक्यातील शहरातील नागरिकांना पाहावयास मिळते। या सर्व त्रासाला पेण शहरातील आणि तालुक्यातील नागरिक प्रवासी सध्या सामोरे जात आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये पेण शहराची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर तालुक्यातून शहरातून अनेक लोक शिक्षणासाठी, विद्यार्थी विद्यार्थिनी, कामगार वर्ग
व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल, नवी मुंबई, मुंबई, अलिबागकडे रोज प्रवास करीत असतात. पाऊस असल्यानंतर संपूर्ण बस डेपो पाण्याने आणि चिखलाने भरल्याने एसटीमध्ये प्रवास करणे, चढणे उतरणे नागरिकांना फार कष्टाचं बनलेलं आहे. या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये असंतोष देखील आहे. याला जबाबदार कोण? लालपरी त्यातच महिला वर्गासाठी शासनाने दिलेली तिकिटामध्ये 50% सवलत यामुळे अनेक महिला वर्गाचा एसटीने प्रवास करण्यासाठी निश्चितच एसटीला पसंती दिली जात आहे. आज शहराला लागून असलेली रेल्वे व्यवस्था, परंतु नियमित विशेष लोकल मेमो रेल्वे ट्रेननी फ्रिक्वेन्सी वाहतूक नसल्याने अनेक नागरिक एसटीने प्रवास करीत असतात. निश्चितच या बाबतीत पुढील काळात स्थानिक भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळेला बंडू खंडागळे यांनी सांगितलंय. आता वेळ झाली माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.